नमस्कार, मी मेघनास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी इथं मेथी आणि बटाट्याचं भाजी बनवणार आहे। खूप छान होते आणि सगळ्यांना खूप आवडते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी इथं एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल छान गरम करून घ्यायचं आहे। तेल छान गरम झालेलं आहे। त्याच्यानंतर इथं 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी इथं घालून घ्यायचं आहे। कढीपत्ता असेल तर कढीपत्ता इथं घालून घ्यायचा आहे। खूप छान लागते। त्यानंतर थोडंसं इथं हिंग घालून घ्यायचं आहे। तर 1 पाव चमचा मी इथं हिंग घालून घेतलेला आहे। त्याच्यानंतर एक 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या इथं बारीक असं कट करून घेतलेला आहे, ते इथं घालून घ्यायचं आहे। तर लसणाला तेलामध्ये छान असं थोडंसं कलर बदलेपर्यंत असंच भाजून घ्यायचं आहे। तर 1-2 मिनिटं मी लसणाला तेलामध्ये परतवून घेतलेला आहे। त्याच्यानंतर इथं एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। तर ते इथं कांदा घालून एक 3 ते 4 मिनिटं बारीक गॅसवरच थोडंसं कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। जर तुम्हाला ह्याच्यामध्ये कांदा आवडत नसेल तर तुम्ही फक्त लसूण इथं घालून घेऊ शकता। कांदा नाही घातला तरी चालेल, पण कांदा घातल्यामुळे खूप छान लागते ही भाजी। तर एकदा कांदा आणि लसूण दोन्ही वापरून बघा, खूप छान लागते। तर 1-2 ते 3 मिनिटं मी इथं कांद्याला छान परतवून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी इथं 1-2 बटाटे असं मोठे चौकोनी भाग इथं करून घेतलेले आहेत, त्याचे वरचे साली काढून। तर ते मी पाण्यामध्ये ठेवून घेतलेलं होतं। तर ते मी इथं सगळं घालून घेतलेले आहे बटाटे। तर हे कच्चेच बटाटे आहेत, मी उकडवून वगैरे घेतलेलं नाही आहे। तर हे सगळे बटाटे घालून 1-2 मिनिटं परतवून घेतलेलं आहे आणि आता ताट झाकून 1-2 मिनिटं बारीक गॅसवरच असं शिजवून घेऊयात। तर 1-2 मिनिटं मी असंच ताट झाकून ठेवलेलं होतं। छान असं मऊ झालेले आहेत। तर एकदा इथं हलवून घ्यायचं आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात। तर थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। त्याचबरोबर पाव चमचा इथं हळद घालून घेतलेला आहे। लाल तिखट तुम्ही कमी जास्त घालून घेऊ शकता। तर मी एक छोटा चमचा लाल तिखट इथं घालून घेतलेला आहे। त्याचबरोबर इथं काळं तिखट मी इथं घालून घेतलेला आहे, एक अर्धा चमचा। तर हे धनेपूड घालून घ्यायचं आहे। तर सगळे मसाले इथं घालून झालेले आहेत। एकदा परतवून घ्यायचं आहे, सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे। तर गॅस आहे तो इथं बारीकच ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरच आपल्याला ही मेथी आणि बटाट्याची भाजी इथं बनवायची आहे। तर एकदा मसाल्याला सगळ्या बटाट्यामध्ये लावून घेतलेला आहे, मिक्स करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर इथं मेथीला छान असं धुतल्यावर त्याला इथं कट करून घेतलेला आहे बारीक असं। तर साधारण एक मोठ्या वाटीने एक मोठी वाटी मी इथं मेथी घेतलेला आहे। तुम्ही कमी जास्त घेऊ शकता किंवा बटाटा जेवढा आहे तेवढंच आपल्याला इथं मेथी घ्यायचं आहे। तर दोन्ही इथं सेम इथं बटाटा आणि मेथी घेतलेला आहे। तर इथं आता मेथी इथं घालून घ्यायचं आहे, सगळीकडे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा, 1 मिनिट मी असं छान इथं बारीक गॅस ठेवून मिक्स करून घेतलेला आहे। तर आता आपल्याला इथं आणखीन ह्याच्यावर ताट झाकून 1-2 ते 3 मिनिटासाठी बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। तर आपण इथं बटाटा आणि मेथीला वाफेवरच इथं शिजवून घेतलेला आहे। तर बटाटे सुद्धा इथं मऊ झालेले आहेत आणि मेथी तुम्ही बघू शकता, छान असं इथं वाफेवर शिजलेलं आहे, ते सुद्धा मऊ झालेलं आहे। तर इथं आपलं मेथी आणि बटाट्याची भाजी बनवून तयार आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।